नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत पोलिसांचा धडाकेबाज सापळा. 4 किलोहून अधिक गांजासह 2 तरुण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त. शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या हालचालींवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 2 तरुणांना रंगेहात पकडले. पोलिसांनी टाकलेल्या सापळ्यात 4 किलो 150 ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाईलसह तब्बल 2,24,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या आदेशानुसार कोल्हापूर पोलिसात जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत होती. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे इचलकरंजीत नदीवेस परिसरात जॅकवेलजवळ सापळा रचण्यात आला. दिनांक 2 मे रोजी छापा टाकताच 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सारंग खंडू भोसले, वय वर्ष 21, राहणार गुलमोहर कॉलनी, कुपवाड रोड, मिरज, व अभय दिगंबर धुमाळ, वय वर्ष 21, राहणार बामणे गल्ली, इचलकरंजी अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा तसेच ॲक्सेस मोपेड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. जिल्ह्यातील अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग देत पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.